हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हा माझा छोटासा मिनी ब्लॉग. मी सकाळी उठल्याबरोबर माझं जे रुटीन होतं ते केलं. मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर माझ्यापेक्षा असं टाईम होता, म्हणजे माझी फर्स्ट इयरची एक्झाम चालू आहे आणि एक्झाममध्ये कसं होतं की मधात गॅप होते, म्हणून आता काही दिवस गॅप होते. माझे 2 पेपर राहिलेले आहेत. आता डायरेक्ट 30 तारखेला पेपर होते आणि उद्या माझी ब्राईड आहे हळदीचा मेकअपसाठी. मग उद्या मला त्याचं मी सगळं प्रिपरेशन करून ठेवलं, म्हणून मग मी सगळं फ्रेश वगैरे झाले आणि मी माझं स्वतःचं नेल आर्ट करायला बसले. मी ह्याच्या अगोदर मी माझं नेल आर्ट केलेलं तुम्हाला दाखवलं, पण मी तेव्हा एकाच बोटवर केलं. तर आता मी म्हणजे सर्व बोटांवर करू लागले. पण नेल आर्टनं हातावर एवढं सुंदर दिसतं, पण हँडल करणं खूप जास्त कठीण आहे. फक्त हे व्हिडिओतच छान वाटते आपल्या, अरे यार हिचे हात किती सुंदर दिसतात, पण हँडल करणं खूप जास्त कठीण आहे. हे मला जेव्हा मी स्वतः नेल आर्ट करायले तेव्हा मला रिअलाईज झालं की नेल आर्ट करणं सोपं आहे, दिसणं सुंदर आहे, पण हँडल करणं खूप जास्त अवघड आहे. म्हणून मी नेल आर्ट वगैरे करायला बसले. मी ह्यावेळेस म्हणले ग्लिटर नको, काहीतरी डिफरन्स ट्राय करायला बघितलं. मी व्हिडिओत वगैरे पाहिलं होतं, त्या टाईपमध्ये मी ट्राय करायला बघितलं आणि फायनल रिझल्ट असा आलेला आहे. मला कसं वाटलं सांगा. मी थोडं सिम्पल टाईपमध्येच केले, पण कसं वाटत आहे तुम्ही सांगा. मी कुठे काय चुकले ते पण सांगा. बाय.